नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे आज मी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे मी सांगणार आहे. तर संपूर्ण फॉर्म डिटेलमध्ये मी सांगणार आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघू शकता. मित्रांनो, पहिल्यांदा आपण नारी शक्ती हा ॲप ओपन करायचा आहे. हा ॲप ओपन केल्यानंतर असा तुम्हाला एक इंटरफेस येईल. त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे, जो मी आता मोबाईल नंबर टाकणार आहे. तुम्हीही तुमचा नंबर टाकू शकता, टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर टर्म आणि कंडिशन आहेत त्या पूर्ण वाचायचे आहेत आणि ते आपण स्वीकार करायचं आहे. स्वीकार केल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर लॉग इन करण्यासाठी थोडा वेळ घेणार आहे. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस येईल. त्याच्यानंतर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्ही इकडे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, मी OTP टाकतोय. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. मित्रांनो, OTP व्हेरीफाय झाल्यानंतर हा असा एक इंटरफेस येईल. तर मित्रांनो, इकडे 3 ऑप्शन दाखवलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या योजना आणि केलेला अर्ज. तर मित्रांनो, ह्या तिन्ही योजनेमधून आपल्याला कोणतीच निवडायची नाही. इकडे जे योजना आहे खालती दुसऱ्या नंबरवर खालती नारी शक्ती दूत योजनापूर्वी केलेले अर्ज प्रोफाईल. तर तुम्हाला योजनामध्ये क्लिक करायचं आहे आणि योजनामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक हमीपत्र आहे. हमीपत्र पहिल्यांदा आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते आपल्याला पुढे कामात येईल. हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर आपल्याला पुन्हा नारी शक्ती दूत या ऑप्शनवर पुन्हा यायचं आहे आणि आपल्याला माझी लाडकी बहीण योजना हा ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑनलाईन फॉर्म समोर येईल किंवा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो ओपन होईल. मित्रांनो, हा ऑनलाईन फॉर्म ओपन झालेला आहे. तर हा फॉर्म कसा भरायचा ते आपण बघूया. पहिल्यांदा आहे इकडे बघा, महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे तुम्ही बघू शकता. इकडे दिलेले पण आहे महिलांचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे, म्हणजे ज्या आधार कार्डवर जे नाव असेल तेच नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर इकडे पतीचे किंवा वडिलांचे नाव, जर लग्न झालं असेल तर पतीचे, लग्न झालेले नसेल तर वडिलांचे नाव. इकडे लग्न झालेले आहे म्हणून मी पती केलेलं आहे. इकडे पतीचं नाव इकडे टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव. आता महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, आता लग्न झालेले असेल तर लग्नापूर्वीचे नाव आणि लग्न झालेले नसेल तर जे नाव आहे ते इथे टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जन्मदिनांक निवडा, म्हणजे दिनांक, महिना आणि वर्ष जे आधार कार्डवर असेल ती जन्मतारीख इकडे टाकायची आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे. तर मित्रांनो, इथे खूप कन्फ्यूज होतात. इथे काय करायचं, जे आता आधार कार्ड असेल किंवा आधार कार्डवर जो संपूर्ण पत्ता असेल तोच इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा ॲटोमॅटिकली इकडे दिलेले आहेत. त्या ॲरोवर क्लिक करायचं आणि इकडे तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही इकडे निवडायचा आहे. माझा पालघर आहे म्हणून मी पालघर निवडला. थोडंसं टाईम घेईल व्हेरिफिकेशन करण्यासाठी. जिल्हा निवडल्यानंतर लगेच तिथे तालुका ऑप्शन आपल्याला येईल. थोडंसं तालुका ऑप्शनवर आपण
क्लिक केलं तर पूर्ण माझ्या पालघर जिल्ह्यातले हे तालुके आहेत. तर माझा विक्रमगड तालुका आहे म्हणून मी विक्रमगड तालुका ऑप्शन सिलेक्ट केला. तुमचा ज्या जिल्हा निवडला त्या जिल्ह्यानुसार तुमचे जे तालुके असतील ते तुम्ही निवडू शकता. इकडे जे गाव आहे ते इकडे गाव टाकायचं आहे. इकडे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहता तर ग्रामपंचायतचं नाव, नगरपंचायतमध्ये राहत असाल तर नगरपंचायतचं, आणि नगरपालिकेमध्ये राहत असाल तर नगरपालिकेचं इथे टाकून द्यायचं आहे. आणि तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर काय आहे तो टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर इकडे मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर कोणता आहे तो महिलेला विचारून इकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि इकडे आधार नंबर टाकायचा आहे. जो आधार कार्डवर असेल तोच नंबर इकडे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. तर इकडे लक्ष द्या. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर घेत असाल तर इथे होय करा, आणि नाही घेत असाल तर इकडे नाही करा. मी नाही घेत. आणि घेत असाल तर त्या होय करून किती त्याचा लाभ मिळतो, 1500 रुपयाच्या आतमध्ये मिळत असेल तर तुम्ही होय करा, आणि 1500च्या वरती मिळत असतील तर तुम्ही नाही करा, नाहीतर तुम्ही अपात्र ठराल. त्याच्यानंतर पुढे ऑप्शन आहे. जर इकडे नाही केलं तर पुढचा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. तर पुढे काय आहे, लाभार्थी योजना, गरजू व्यक्तीची समस्या, इतर योजना. ठीक आहे. आता तो ऑप्शन आपण नाही केल्यामुळे इकडे कोणतेच ऑप्शन ओपन होणार नाहीत. आता इकडे आपण बघूया वैवाहिक स्थिती. वैवाहिक स्थितीमध्ये काय आहे, अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोट. मग महिलेला विचारायचं त्यांची कोणती स्थिती आहे. अविवाहित आहे, विवाहित आहे, आपण शक्यतो विवाहित करूया. म्हणजे तुमची जी स्थिती असेल ती तिथे मेन्शन करायची आहे. आता पुढे काय, महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का? म्हणजे एखादी महिला जर असेल, परराज्यात जन्म झालेला आहे पण ती लग्न करून महाराष्ट्र राज्यात आणलेलं आहे, तर आपण इकडे होय करायचं. पण आपण महाराष्ट्रातच जन्म झालेला आहे म्हणून मी नाही करतो. आता अर्जदाराचे खाते असलेला बँकेचा तपशील. इकडे बँकची डिटेल द्यायची आहे. बँकेचे संपूर्ण नाव इकडे. त्याच्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, म्हणजे आता बँक खातेधारक कोण, जो अर्ज भरणार आहे तो. बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड. आता तुम्ही एक लक्षात घ्या, हे जे एवढे स्टार दिलेले आहेत प्रत्येक नावासमोर, तर ते काय आहे की ते एक मॅन्डेटरी आहे, ते भरायचंच आहे असा त्याचा अर्थ होतो. तर ही पूर्ण बँकेची डिटेल इकडे टाकायची आहे. पुढे बघूया, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का? नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा. म्हणजे इकडे ऑप्शन दिलेले आहेत. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का? तर आपण होय करायचं आहे. ठीक आहे. आणि जे अकाउंट बँक खात्याला ज्याचा आधार कार्ड लिंक असेल तेच अकाउंट इकडे द्यायचं आहे. आता खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी. कोणकोणते कागदपत्र आहेत? आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला. अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर जन्म प्रमाणपत्र टाकायचं आहे. ते पण नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला. पुढे काय आहे? उत्पन्नाचं प्रमाणपत्र. उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशनिंग कार्ड. त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, जे आपण पहिल्यांदा सुरुवातीला डाउनलोड केलेलं आहे ते. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर जे टिक मार्क करायचे आहे आणि ते इथे अपलोड करायचं आहे. बँक पासबुक. इकडे बँक पासबुक अपलोड करायचं आहे, पण बँक पासबुक अपलोड नाही केलं तरी चालेल. कारण मी सांगितलेलं आहे पहिल्यांदा का ज्या नावासमोर स्टार दिलेले आहे ते आपल्याला कागदपत्र अपलोड करायचेच आहेत, किंवा ज्या नावासमोर स्टार आहे ते कॉलम भरायचाच आहे. तर बँक पासबुक इकडे स्टार नाही म्हणजे ते गरजेचं नाही, पण तुम्ही ज्या बँकेचा अकाउंट नंबर दिलेला आहे ते तुम्ही इकडे पासबुकचं कॉपी पण इकडे अपलोड करा. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र. जर इथे बघा, महिला जर दुसऱ्या राज्यात जन्माला आलेली असेल
तर इकडे 15 वर्षाचा पुरावा म्हणून आपण त्याच्या पतीचं जे पण डॉक्युमेंट असेल, म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, इलेक्शन कार्ड असेल, रेशनिंग कार्ड असेल, ते इथे आपण अपलोड करायचा आहे. आता जे कागदपत्र आपण अपलोड करतो, तर इकडे बघा कागदपत्र आपण गॅलरीमधून पण फोटो काढलेले असतील ते गॅलरीमधून आपण डायरेक्टली इथे घेऊ शकतो किंवा डायरेक्टली आपण कॅमेऱ्याने फोटो काढून आपण इथे अपलोड करू शकतो. पण शक्यतो तुम्ही गॅलरीमध्ये जे फोटो आधी क्लिक करून ठेवा, सेव्ह करून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे अपलोड करा. आता इकडे फोटोची साईज बघा, 5 MB पर्यंत आपण इथे फोटो आपण अपलोड करू शकतो. ठीक आहे. आता अर्जदाराचा फोटो हा तुम्ही तिथे लाईव्ह, जी महिला असेल फॉर्म भरत असेल तर तुम्ही तिथे लाईव्हच काढायचा आहे अर्जदाराचा फोटो. इथे आपण त्याला ऑप्शन नाही आहे, इथे डायरेक्टली आपल्याला कॅमेरा ओपन होतो आहे. तर तुम्ही शक्यतो जी महिला फॉर्म भरायला आलेली असेल तिचा डायरेक्ट तिथल्या तिथे फोटो काढायचा आहे. त्याच्यानंतर इकडे ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्टवर अर्जदाराचे हमीपत्र तुम्ही इकडे वाचायचं आहे आणि त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि जी माहिती पूर्ण भरलेली असेल ती तुम्ही माहिती पहिल्यांदा जतन करून ठेवायची आहे. ठीक आहे. कारण मी फॉर्म भरलेला नाही आहे म्हणून ती जतन होत नाही, पण तुम्ही ही माहिती पूर्ण जतन करून ठेवायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा ऑनलाईन फॉर्म तुम्ही घरच्या घरी भरू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच मला कळवा. आणि काही जर समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता. जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.